मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 11 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की दीपा आणि साक्षी त्यांच्या कामाबद्दल बोलत असतात. साक्षी म्हणत असते की जावडेकर फूड्सची ऑर्डर खूप महत्त्वाची आहे, तर दीपा म्हणत असते आणि इथून पुढे आपण सगळ्या सामानाची डिलिव्हरी स्वतः करायची, कोणावरच विसंबून राहायला नको आणि कोणती रिस्कही नको. तर साक्षी म्हणते आपण मन लावून काम करूया आणि आता या सगळ्यामध्ये तुझी थोडी कसरत होईल, कारण तुझी कार्तिकी तुझ्याबरोबर नाही आणि दीपिकाला सांभाळणंही थोडं जबाबदारीचं जात असेल ना. त्यावर दीपा सांगते की खरं आहे, मला कार्तिकीची तर खूपच आठवण येते आणि दीपिकालाही तिच्या घरी सुखरूप पोहोचवायचं आहे. त्यावर साक्षी विचारते, पण तुला तिचा काही त्रास तर नाही ना होत, कारण ती मोठ्या घरामध्ये वाढली आहे. त्यावर दीपा म्हणते, नाही ग, उलट मला तिच्याबद्दल माया वाटते. आपल्याला आपल्या मुलाबद्दल कशी ओढ असते, अगदी तशीच ओढ मला दीपिकाबद्दलही वाटते. मला तिच्याकडे बघून नेहमी असं वाटतं की माझं दुसरं मूल जर असतं तर ते अगदी दीपिकासारखं असतं. तिच्या काही सवयी तर अगदी माझ्यासारख्याच आहेत. मात्र साक्षी तिला म्हणते की तू इमोशनली खूप अडकत चालली आहे तिच्यामध्ये. तू आता फक्त बिझनेसवर कॉन्सन्ट्रेट कर, कारण ती तुझी मुलगी नाही तर कार्तिकने दत्तक घेतलेली मुलगी आहे. तिला तिच्याच घरी पाठवायला हवं. तिचं पालन करणं तुला फार काळ झेपणार नाही. आणि साक्षीचं असं बोलणं ऐकून दीपा मात्र नाराज होते. पण ती साक्षीला काही बोलणार इतक्यात तिला कार्तिकचा फोन येतो. ती तो रिसीव्ह करते तर कार्तिक तिला म्हणतो, हे काही नवीन सुरू केले तू आता, सगळ्या मर्यादा पार केल्यात आता तू. त्यावर दीपा विचारते, हे काय बोलतोयस तू, काय केलंय मी नक्की. त्यावर कार्तिक म्हणतो, उगाच साळसूतपणाचा आव आणू नको आणि यावेळी तर कहरच केला आहेस तू. तुला काहीच वाटत नाही का गं खोटं बोलायला. चाइल्ड केअर NGOमध्ये फोन करून आमच्या विरोधात तक्रार करणं कसं काय सुचलं तुला. आणि हे ऐकून दीपाला तर धक्काच बसतो. तर कार्तिक रागारागातच सर्व प्रकार तिला सांगतो आणि म्हणतो की कुठून शोधून काढतेस तू असे नवीन नवीन मार्ग आम्हाला त्रास देण्याचे. त्यावर दीपाही वैतागून म्हणते की मी कोणाकडेही कोणतीही तक्रार केली नाही कार्तिक. मात्र कार्तिक तिच्यावर विश्वास ठेवायला तयारच नसतो. तो तिला एकसारखं सुनावत असतो. तर दीपा त्याला ओरडून ओरडून सांगत असते की हे खोटं आहे, मी काही केलेलं नाही. मात्र कार्तिक तिचं काही ऐकून घेत नाही. तो म्हणतो की तुला आम्हाला जो काही त्रास द्यायचा आहे, जी काय बदनामी करायची आहे ती एकदाच कर, पुन्हा पुन्हा आम्हाला मनस्ताप नको देऊ. आणि आता फक्त माझी मुलगी तुझ्याकडे आहे म्हणून मी गप्प बसलोय. पण एक लक्षात ठेव, या सगळ्यामध्ये जर माझ्या मुलीला काही त्रास झाला तर माझ्यासारखा वाईट माणूस दुसरा कोणीही नसेल. मी सोडणार नाही तुला आणि तो फोन ठेवूनही देतो. त्यामुळे दीपा मात्र पूर्णपणे कोसळून जाते. तर दुसरीकडे कमला श्वेतासाठी दूध घेऊन येते. तर श्वेता तिला म्हणते, बघितलं का माझ्याशी वैर घेतल्यावर काय होतं ते. त्यावर कमला म्हणते, तुमच्या भीतीने मी आत्तापर्यंत गप्प आहे, नाहीतर सौंदर्या मॅडमला कळलं असतं खरं काय आहे ते, कारण माझा मोबाईल तर बाहेर होता आणि तिकडे फक्त कार्तिकी आणि तुम्ही होता. मात्र त्यावर श्वेता तिला गप्प बसायला सांगते आणि म्हणते की माझ्याशी तोंडवर करून बोलायचं नाही, का जेलची हवा खायची आहे तुला. आणि त्यामुळे कमला घाबरून तिला म्हणते की असं नका करू मॅडम, मी खूप गरीब आहे. जर मी गावाकडे पैसे नाही पाठवले तर खूप हाल होतील आमचे. त्यामुळे श्वेता तिला म्हणते, मग कशाला आगाऊपणा करतेस, आणि तुला जर या घरात राहायचं असेल तर माझ्याशी वैर घेऊ नको. त्यावर कमला म्हणते, पण मॅडम मी खरंच काही केलं नाही आणि मला खोटं बोलायलाही आवडत नाही, पण फक्त तुमच्यामुळे मला खोटं बोलावं लागत आहे. आणि मला हे चांगलंच माहिती आहे की तो व्हिडिओही तुम्ही शूट केला होता. मात्र त्यावर श्वेता म्हणते की पुन्हा जर हे शब्द तुझ्या तोंडून बाहेर पडले तर बघ. आणि त्यानंतर ती नाटक करत म्हणते की मी प्रेग्नेंट आहे, माझं सगळं खायचं प्यायचं तूच बघतेस ना, आणि तूच मुद्दाम मला असं काहीतरी खायला घातलं ज्यामुळे माझ्या बाळाला धोका निर्माण झाला. आणि हे ऐकून तर कमला घाबरून जाते. ती म्हणते, हे काय बोलताय तुम्ही मॅडम. तर श्वेता हसून म्हणते, हे असंच मी मम्मांना सांगेल जर तू ही गोष्ट त्यांना सांगितलीस तर. तुझी इथली नोकरीही जाईल आणि तुला दुसरीकडे कुठे नोकरी मिळणारही नाही. त्यामुळे कमला घाबरून म्हणते की मी कोणालाही काही सांगणार नाही, पण तुम्ही प्लीज मला नोकरीवरून काढू नका. त्यानंतर कमला तेथून रडतच निघून जाते. तर श्वेता मनाशी म्हणते, दीपा तुझ्या मुलीला मी लवकरात लवकर इथून बाहेर काढेल. तू कितीही प्रयत्न केले तरी या घरामध्ये मी तुला हातपाय पसरवू देणार नाही, आणि तुलाच काय तर कार्तिकलाही मी इथून घालवणार आहे. म्हणजे इथे फक्त मला आणि माझ्या बाळाला महत्त्व मिळेल. अँड दॅट्स द प्लॅन.
तर दुसरीकडे साक्षी दीपाला म्हणत असते, तू नेहमी त्यांची मदत करायला जाते पण इकडून तिकडून ते तुझ्यावरच शेकतं. त्यावर दीपा रडतच म्हणते, पण हा आरोपच किती भयंकर आहे ग. माझ्या मुलीला मजुरासारखं वागवलं जातं अशी तक्रार मी NGOमध्ये करेल का ग. हा असा विचार तरी कसा येतो कोणाच्या डोक्यात. त्यावर साक्षी म्हणते, तुझ्या वाईटावर खूप लोक आहेत ग, ते दरवेळी कोणता ना कोणता मार्ग काढतातच तुला छळायला. त्यावर दीपा म्हणते, अगं का पण असं काय बरं चाललंय माझ्या आयुष्यात की यांना मला अजून त्रास द्यावा वाटत आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करायला वेळ तरी आहे का माझ्याकडे. तर साक्षी तिला सांगते, तू लगेचच कार्तिकला फोन कर आणि त्याला दीपिकाला इथून घेऊन जायला सांग. आपणही कार्तिकीला तेथून घेऊन येऊ. मात्र दीपा म्हणते की या सगळ्यामध्ये दीपिकाची तरी काय चूक आहे. तिला तर तिच्या घरी जायचं नाही आणि आपण तिच्यावर जबरदस्तीही नाही करू शकत. मात्र साक्षी कार्तिकवर खूपच चिडलेली असते. ती म्हणते की उगाच ही विकतची दुखणी नको घेऊस तू आणि त्यामुळे दीपाही विचारात पडते. तर दुसरीकडे कार्तिक घडलेला प्रकार आयेशाला सांगत असतो आणि आयेशा त्याचे दीपाविरुद्ध अजून कान भरत असते. त्यानंतर ती कार्तिकीबद्दल विचारते तर कार्तिक सांगतो, माझी मम्मा दीपाच्या प्रेमात आंधळी झाली आहे. ती दीपासाठी आणि दीपाच्या मुलीसाठी काहीही करायला तयार आहे. त्यावर आयेशा म्हणते, हे जाऊ दे सगळं, आता आपण फक्त दीपिकाचाच विचार करूया. आपण दीपाकडे जाऊन आपल्या मुलीला परत घेऊन येऊ, कारण तुमच्याकडे तो प्रयत्न तर कोणीच करत नाही. आणि ती नाटकं करत म्हणते की दीपिकाची खूप काळजी वाटायला लागली आहे मला. आपण तिला एकटीला दीपाकडे ठेवायला नको. दीपाच्या डोक्यात नक्की काय प्लॅन्स चालू असतील कोणाला माहिती. आणि त्यामुळे कार्तिकही पुढे काय करावं या विचारामध्ये पडतो. तर दुसरीकडे शाळेमध्ये कार्तिकी आणि दीपिका टिफिन शेअर करत असतात आणि गप्पा मारत असतात. दोघीही एकमेकींच्या घरी खुश असतात. त्या एकमेकींकडे त्यांच्या घरच्यांची चौकशी करत असतात. त्यातच दीपिका कार्तिकीला विचारते की श्वेता आंटी तुला काही बोलत तर नाही ना, आणि जर ती काही बोलली तर तू सरळ ग्रँडमाला जाऊन सांग. त्यावर कार्तिकीही होकार देते आणि त्यानंतर ते दीपिकाला विचारते की श्वेता आंटी माझ्या आईची बहीण आहे का गं. मी असं ती बोलत असताना ऐकलं आहे. मात्र दीपिका म्हणते की मला याबद्दल काही माहीत नाही, पण तू याबद्दल पुन्हा एकदा ग्रँडमाला विचार. आणि त्यावर कार्तिकीही होकार देते. तर दुसरीकडे सौंदर्या दीपाला भेटायला येते. तर दीपा अगोदर तिचे पाय पकडून हात जोडून म्हणते की मी खरंच काही नाही केलं आहे आणि ती रडायलाच सुरुवात करते. सौंदर्या तिला शांत करत म्हणते की मी तुला काही बोलले आहे का, शांत हो तू आधी. त्यावर दीपा म्हणते, पण कार्तिकने मला फोन करून सर्व काही सांगितलं. तुम्ही कार्तिकला समजून सांगा ना, त्याने पुन्हा एकदा माझ्यावर अविश्वास दाखवला. तो सतत माझ्यावर संशय घेतो. त्यामुळे सौंदर्या कार्तिकच्या वतीने तिची माफी मागते आणि म्हणते की आपल्या घरामध्ये एकच घरभेदी आहे आणि ती म्हणजे श्वेता, आणि माझा विश्वास आहे की हे सर्व तिनेच केलं असेल. आणि ते ऐकून दीपाला तर धक्काच बसतो. तर सौंदर्या म्हणते, पण अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे श्वेताविरोधात एकही पुरावा नाही आणि त्यात ती प्रेग्नेंट असल्यामुळे मला तिला जास्त काही बोलताही येत नाही, कारण आपण काहीही केलं तरी त्याचा त्रास आदित्यलाच होणार आहे. त्यावर दीपा म्हणते, बरोबर आहे आई तुमचं, आणि श्वेता तर लहानपणापासूनच अशी आहे. फार चुकीचं आहे हे सर्व. तर सौंदर्या म्हणते, आणि आता त्यामध्ये तिला आयेशा भेटली आहे. त्या आयेशा नावाचं विष आपल्या घरभर पसरत आहे, पण तिला अजून माहीत नाही तिची गाठ सौंदर्या इनामदारशी आहे ते. त्या आयेशासारख्या 100 मुलींना मी पुरून उरेल. आणि त्यानंतर ती दीपाला शब्द देते की मी आपलं घर पूर्वीसारखं पुन्हा सुंदर करेल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, दीपिका दीपाला तिच्या खऱ्या आईवडिलांबद्दल विचारत असते. ती म्हणत असते की त्यांनी मला का सोडून दिलं असेल. मी दिसायला सुंदर नाही म्हणूनच त्यांनी मला एकटीला सोडलं असेल. आणि ते ऐकून तर दीपाला धक्काच बसतो. तर दुसरीकडे कार्तिकी सौंदर्याला वेगवेगळे प्रश्न विचारत असते आणि सौंदर्या त्यांची उत्तरं देत असते. त्यामध्येच कार्तिकी पुन्हा एकदा तिला विचारते की श्वेता आंटी माझ्या आईची बहीण आहे का. आणि त्यावर सौंदर्याला मात्र काय उत्तर द्यावं ते समजत नाही. मात्र हे सर्व श्वेता ऐकत असते आणि ती कार्तिकीला म्हणते की मी तुला सांगते याचं उत्तर. आणि ते ऐकून सौंदर्याला धक्काच बसतो. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.